Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn when do we use have or has in the sentences. Have आणि has यांचा आपण उपयोग म्हणजेच वापर कुठं करायचा, कोणत्या ठिकाणी करायचा हे आज आपण शिकूया. सो लेट स्टार्ट. हिअर आर सम रूल्स. त्याचे काही रूल्स आहेत, नियम. फर्स्ट आहे we use have after I, we, you or they. आपण हॅवचा वापर कुठं करतो? जेव्हा करता आय, वी, यू किंवा दे किंवा एनी प्लुरल नाम म्हणजे अनेक वचनी नाम असेल तर त्यापुढे आपण हॅव ठेवतो. आणि नेक्स्ट वी यू हॅज आफ्टर he, she, it or any singular noun. ह्याचा उपयोग आपण कुठं करतो तर करता ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर ह्याचा उपयोग करतात. हिअर इज एक्झरसाइज. फर्स्ट नंबर आय डॅश अ पेन. आता इथं अर्थ काय होतो? आय डॅश अ पेन म्हणजे आता आपल्याला हॅव आणि हॅज वापरायचं आहे. तर आय हॅव अ पेन काय येणार? आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. काय येणार इथं? आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. नेक्स्ट आहे शी डॅश अ डॉल. तर शीच्या नंतर काय ठेवायचं असते आपल्याला? हॅज, म्हणून काय येणार इथं? शी हॅज अ डॉल, तिच्याजवळ एक बाहुली आहे. नेक्स्ट दे डॅश बॉल्स. दे म्हणजे ते, पण इथं हॅव आणि हॅज वापरताना काय होणार? त्यांच्याजवळ होणार, म्हणजेच दे हॅव. काय येणार इथं? दे हॅव बॉल्स. नेक्स्ट वी डॅश नो टाईम. वीच्या नंतर काय येतं आहे? आफ्टर वी हॅव यूज हॅव. वी हॅव. नेक्स्ट इट डॅश 6 legs. इथं काय येणार? इटच्या नंतर आपण काय वापरतो? हॅज. इट हॅज 6 legs, त्याला 6 पाय आहेत. नेक्स्ट आहे माय मदर डॅश इयररिंग्स. माय मदर काय? सिंग्युलर नाउन आहे, एकवचनी नाम आहे, त्याच्यामुळे इथं काय येणार? हॅज. माय मदर हॅज इयररिंग्स.